नमस्कार. विज्ञानयात्री कार्ल अलेक्झांडर म्यूलर यांचे जीवनचरित्र आणि त्यांचे वैज्ञानिक योगदान या संदर्भात आपले संवाद साधण्याचा हा एक प्रयत्न आहे. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञानयात्री कार्ल अलेक्झांडर म्यूलर हे स्वित्झर्लंड देशाचे भौतिकशास्त्रज्ञ आणि सन 1927 सालच्या भौतिकशास्त्र शाखेच्या नोबेल पुरस्काराचे मानकरी. सिरॅमिक पदार्थामधील सुपर कंडक्टिव्हिटी संदर्भातील संशोधन कार्यासाठी त्यांची ओळख आहे. जोहाने जॉर्ज बेडनॉर्स या जर्मनी देशाच्या भौतिकशास्त्रासोबत सन 1987 सालचा भौतिकशास्त्र शाखेचा नोबेल पुरस्कार त्यांना मिळाले. अतिसंवाहकता किंवा सुपर कंडक्टिव्हिटी हा भौतिकशास्त्रातील एक असा गुणधर्म आहे ज्यामध्ये काही विशिष्ट पदार्थ अत्यंत कमी तापमानाला थंड केले असता त्यांचा विद्युतरोध पूर्णपणे शून्य होतो. याचा अर्थ असा की या पदार्थामधून वीज प्रवाहित केल्यास ऊर्जा अजिबात वाया जात नाही. सामान्य तांब्याच्या तारेत वीज वाहताना उष्णतेमुळे ऊर्जा वाया जाते, पण सुपरकंडक्टरमध्ये वीज कार्यक्षमतेने वाहते. सुपरकंडक्टिंग अवस्थेत पदार्थ स्वतःच्या अंतर्गत भागातून चुंबकीय क्षेत्राला पूर्णपणे बाहेर काढतात. यामुळे चुंबकीय पदार्थ हवेत तरंगू शकतात. पदार्थांना खूप कमी तापमानाला सहसा 0 केल्विनच्या जवळ थंड करावे लागते. जरी हे तंत्रज्ञान अत्यंत थंड तापमानावर काम करत असले तरी त्याचे महत्त्वाचे उपयोग आहेत. रुग्णालयामध्ये MRI स्कॅनर्समध्ये शक्तिशाली चुंबकीय क्षेत्र तयार करण्यासाठी सुपरकंडक्टिंग चुंबक वापरले जातात. सुपरकंडक्टरच्या चुंबकीय शक्तीमुळे रुळापासून वर तरंगणाऱ्या आणि अत्यंत वेगवान धावणाऱ्या ट्रेन्स, उदाहरणार्थ शांघाय मॅगलेव, भविष्यात वीज वितरण लाईन्समध्ये ऊर्जा गळती वाचवण्यासाठी यावर संशोधन सुरू आहे. हा गुणधर्म सन 1911 मध्ये डच भौतिकशास्त्रज्ञ हाईक कामरलिंग ओनेस यांनी शोधून काढला, जेव्हा त्यांनी मर्क्युरी किंवा पारा याला हेलियमचा वापर करून थंड केले होते तेव्हा. थोडक्यात सांगायचे तर अतिसंवाहकता सुपर कंडक्टिव्हिटी ही विजेच्या जगात क्रांतिकारी स्थिती आहे जी भविष्यात ऊर्जा कार्यक्षमता प्रचंड वाढवू शकते. सिरॅमिक्समधील सुपर कंडक्टिव्हिटीचा शोध विज्ञानाच्या इतिहासातील एक क्रांतिकारी वळण मानले जाते. या शोधाने खूप कमी तापमानाची अट शिथिल करून व्यवहार्य वापरासाठी सुपर कंडक्टर्सचा मार्ग मोकळा केला. सन 1980 मध्ये IBM झुरिच संशोधन प्रयोगशाळेतील शास्त्रज्ञ जॉर्ज बेडनॉर्स आणि K. म्यूलर यांनी हा शोध लावला. त्यांनी लॅन्थेनम बेरियम कॉपर ऑक्साईड नावाच्या सिरॅमिक पदार्थात उच्च तापमानाला सुपरकंडक्टिव्हिटी शोधली. या क्रांतिकारी शोधासाठी बेडनॉर्स आणि म्यूलर यांना सन 1987 मध्ये भौतिकशास्त्र शाखेतील नोबेल पुरस्कार देण्यात आले. यापूर्वी सुपर कंडक्टिव्हिटीसाठी द्रव हेलियम वापरून 4 केल्विनपर्यंत जावे लागायचे आणि अर्थात द्रव हेलियम खूप खर्चिक आहे. मात्र या सिरॅमिक्समुळे द्रव नायट्रोजनच्या उत्कलन बिंदूचा वरच्या तापमानाला काम केले, ज्यामुळे हे तंत्रज्ञान अधिक व्यावहारिक बनले. हे पदार्थ क्युप्रेट सिरॅमिक्स म्हणून ओळखले जातात. सन 1980 मध्ये शोधलेल्या सुपर कंडक्टिव्हिटी या संशोधन कार्यासाठी अवघ्या 1 वर्षानंतर कार्ल अलेक्झांडर म्यूलर आणि जॉर्ज बेडनॉर्स यांना सन 1987 सालचे भौतिकशास्त्र शाखेचे नोबेल पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. कार्ल अलेक्झांडर म्यूलर यांचा जन्मदिनांक 20 एप्रिल 1927 रोजी स्वित्झर्लंड देशातील बासेल या शहरात झाला. स्थानिक शाळेत त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाले. सन 1938 ते सन 1945 या कालावधीत कार्ल अलेक्झांडर म्यूलर हे इव्हॅंजेलिकल कॉलेजमध्ये पदवी शिक्षणासाठी अध्ययन करत होते. पदवी शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी स्विस फेडरल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी झुरिच येथे भौतिकशास्त्र आणि गणित विषयातील वुल्फगँग पॉले अभ्यासक्रम पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेतला. त्याच संस्थेत सन 1957च्या उत्तरार्धात त्यांनी संशोधन पदवी शिक्षण म्हणजे PhD पदवी पूर्ण केली. PhD पदवी प्राप्तीनंतर कार्ल अलेक्झांडर म्यूलर हे जिनिव्हा येथील बॅटल मेमोरियल इन्स्टिट्यूट येथे चुंबकीय अनुनाद संशोधन गटाच्या व्यवस्थापक या पदावर कार्यरत झाले. सन 1963 मध्ये त्यांनी रुस्ली
कॉन येथील IBM झुरिच संशोधन प्रयोगशाळेत कार्यरत झाले. या संस्थेत ते सेवानिवृत्तीपर्यंत होते. समांतर त्यांनी झुरिच विद्यापीठाशी त्यांची संलग्नता कायम ठेवली, जिथे त्यांची सन 1970च्या प्राध्यापकपदी नियुक्ती झाली. सन 1972 ते सन 1985 या कालावधीत कार्ल अलेक्झांडर म्युलर हे ZRL भौतिकशास्त्र विभागाचे व्यवस्थापक होते. निरपेक्ष शून्याच्या वर म्हणजे -273 डिग्री सेल्सिअसच्या वर काही अंश तापमानापर्यंत काही धातू आणि मिश्र धातू थंड केल्यास त्यांची विद्युत संवाहकता अतिशय वाढते व रोध शून्य होतो. या आविष्काराला अतिसंवाहकता म्हणतात. त्याचबरोबर अतिसंवाहकच्या अंतर्भागात कर्षुकीय म्हणजे चुंबकीय क्षेत्रही शून्य होते. इतकेच नव्हे तर अतिसंवाहकास प्रथम दुर्बल कर्षुकीय क्षेत्र ठेवून नंतर त्याचे तापमान संक्रमण तापमानाच्या खाली नेल्यास त्याच्या अंतर्भागातील कर्षुकीय स्त्रोतरेषा, कर्षुकीय प्रेरणा म्हणजे चुंबकीय रेषा बाहेर फेकल्या जातात व तो संपूर्णपणे कर्षुकीय पर्यता निर्वातपेक्षा कमी असणारा पदार्थ बनतो. हा शोध डच भौतिकशास्त्रज्ञ हाईक कामेरलिंग ऑनेस यांनी दिनांक 8 एप्रिल 1911 रोजी लेडेन येथे शोध लावला होता. फेरोमॅग्नेटिझम आणि अणुवर्णक्रमीय रेषाप्रमाणे सुपरकंडक्टिव्हिटी ही एक क्वांटम मेकॅनिकल गूढ आहे. हे मेस्सर इफेक्टद्वारे दर्शविले जाते. सुपरकंडक्टरच्या आतील भागातून मॅग्नेटिक लाईन्सचे पूर्ण उत्सर्जन त्याच्या सुपरकंडक्टिंग अवस्थेमध्ये संक्रमण दरम्यान होते. मेस्नर परिणामाची घटना सूचित करते की सुपरकंडक्टिव्हिटी शास्त्रीय भौतिकशास्त्रातील परिपूर्ण चालकाचे आदर्श म्हणून समजली जाऊ शकत नाही. सुपरकंडक्टिव्हिटी हा विशिष्ट पदार्थामध्ये पाहिल्या जाणाऱ्या भौतिकशास्त्र गुणधर्माचा एक संच आहे. या संदर्भात त्या पदार्थामधील विद्युत प्रतिकार शक्ती, इलेक्ट्रिक रेझिस्टन्स नाहीशी होते आणि त्या पदार्थावरील किंवा त्या पदार्थातील चुंबकीय क्षेत्रसुद्धा निघून जाते. हे गुणधर्म व्यक्त करणारा कोणताही पदार्थ सुपरकंडक्टर म्हणाव्यास हरकत नाही. सामान्य धातूच्या संदर्भात तापमान जसे जसे कमी होत जाते तसतसे त्याची वाहक क्षमता म्हणजे कंडक्टिंग पॉवर हळूहळू कमी होत जाते. सामान्य धातूच्या संदर्भात शून्य तापमानाला त्याची वाहक क्षमता म्हणजे कंडक्टिंग पॉवर पूर्णपणे नष्ट होते म्हणजे शून्य होते. सुपरकंडक्टरमध्ये ही वाहक क्षमता कंडक्टिंग पॉवर पूर्णपणे नष्ट शून्य होण्यासाठी ठराविक आणि वैशिष्ट्यपूर्ण तापमान असते. या तापमानाच्या खाली सुपरकंडक्टर धातूची वाहकता अचानक शून्यावर येते. सुपरकंडक्टिंग पदार्थापासून तयार केलेल्या वायर लूपमधून विद्युत प्रवाह कोणत्याही ऊर्जा स्त्रोताशिवाय अनिश्चित काळ टिकू शकतो. सन 1986 पर्यंतमध्ये कार्ल अलेक्झांडर म्युलर आणि जोहाने जॉर्ज बेडनॉर्स यांना असे आढळून आले की काही क्युप्रेट, पेरोव्हस्काइट, सिरॅमिक पदार्थांचे तापमान 90 केल्व्हिन म्हणजे -183 डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त असते. पारंपरिक कंडक्टरसाठी असे उच्च तापमान सैद्धांतिकदृष्ट्या अशक्य आहे, ज्यामुळे या पदार्थ सामग्रीला उच्च तापमान सुपरकंडक्टर म्हणतात. स्वस्तात उपलब्ध शीतलक द्रव्य अवस्थेत नायट्रोजन हे 77 केल्व्हिन म्हणजे -196 डिग्री सेल्सिअसवर उकळते. कार्ल अलेक्झांडर म्युलर आणि जोहाने जॉर्ज बेडनॉर्स यांच्या शोधन कार्यामुळे सुपरकंडक्टिव्हिटी या विषयात मोठ्या प्रमाणावर अतिरिक्त संशोधनाला चालना मिळाली. 1987 मध्ये कार्ल अलेक्झांडर म्युलर आणि जोहाने जॉर्ज बेडनॉर्स यांना संयुक्तपणे भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. कार्ल अलेक्झांडर म्युलर हे स्वित्झर्लंड देशाचे भौतिकशास्त्रज्ञ आणि सन 1987 सालच्या भौतिकशास्त्र शाखेच्या नोबेल पुरस्काराचे मानकरी. सिरॅमिक पदार्थामधील सुपरकंडक्टिव्हिटी संदर्भातील संशोधन कार्यासाठी त्यांची ओळख आहे. जोहाने जॉर्ज बेडनॉर्स या जर्मन देशाच्या भौतिकशास्त्रज्ञासोबत सन 1987 मध्ये त्यांना भौतिकशास्त्र शाखेचे नोबेल पुरस्कार मिळाले. त्यांचा जन्म
दिनांक 20 एप्रिल 1927 रोजी स्वित्झर्लंड देशाच्या बाझेल या शहरात झाला. कंडेन्स्ड मॅटर फिजिक्स हे त्यांच्या संशोधन कार्याचे क्षेत्र आहे. त्यांनी IBMच्या झुरिच संशोधन प्रयोगशाळेत दीर्घकाळ संशोधक म्हणून काम केले. सिरॅमिक पदार्थामधील उच्च तापमान सुपर कंडक्टिव्हिटी शोधल्याबद्दल त्यांना ओळखले जाते. कार्ल अलेक्झांडर म्युलर आणि त्यांचे सहकारी जॉर्ज बेडनॉर्ज यांना सन 1986 मध्ये सुपर कंडक्टिव्हिटी हा शोध लावला. सन 1986 मध्ये शोधलेल्या सुपर कंडक्टिव्हिटी या संशोधन कार्यासाठी अवघ्या एका वर्षानंतर कार्ल अलेक्झांडर म्युलर आणि जॉर्ज बेडनॉर्ज यांना सन 1987 सालचे भौतिकशास्त्र शाखेचे नोबेल पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. त्यांच्या सुपर कंडक्टिंग या शोधामुळे वीज वहन क्षेत्रातील तंत्रज्ञान मोठी क्रांती झाली. कारण यापूर्वी सुपर कंडक्टिव्हिटी केवळ अत्यंत कमी तापमानालाच निरपेक्ष शून्य तापमानाजवळ शक्य होते. दिनांक 20 एप्रिल 2026 ते 20 एप्रिल 2027 ही कालावधी म्हणजे भौतिकशास्त्रज्ञ कार्ल अलेक्झांडर म्युलर यांचे जन्मशताब्दी वर्ष. सदर सादरीकरण भौतिकशास्त्रज्ञ कार्ल अलेक्झांडर म्युलर यांच्या वैज्ञानिक कार्याचा गौरव आहे. विज्ञानयात्री कार्ल अलेक्झांडर म्युलर यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. स्रोत संदर्भासाठी यादी आहे. समाजहिताच्या एखाद्या वैज्ञानिक विषयासंदर्भात प्रबोधन करणे, जागतिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी सामाजिक इच्छा आणि संसाधन एकत्रित करणे आणि मानवतेच्या यशाचा उत्सव बळकट करणे यासाठी सुवर्ण संधी म्हणजे सामाजिक आणि वैज्ञानिक सण आणि उत्सव. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञान निष्ठा ही जीवन निष्ठा. धन्यवाद.